तर शेतकरी मित्रांनो, आपण आलो आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये आणि सध्या हळद जी आहे इथं अशा प्रकारे पाला चांगल्या प्रकारे असा दबल्या गेला वाळत आहे आणि सध्या हळदीची पोझिशन प्रत्येक हळदीची अशा प्रकारचीच आहे. तर हळद काढणीपूर्वी आपण पाल्याचं व्यवस्थापन, याच्यातल्या गवताचं व्यवस्थापन कसं करायचं, तर सर्वात महत्त्वाचं आपण काय करायचं, तर थोडं समोर या तुम्ही. आता आपण काय करायचं, हा जो पाला आहे हा पाला परिपूर्ण आता अशा प्रकारे बसत आहे, परंतु या दांडीमध्ये जे या पाल्या जो पाला असतो या पानामध्ये पूर्ण अन्नद्रव्य असतात. तर हे अन्नद्रव्य पूर्ण या दांडीमध्ये येते आणि या दांडीमधलं पूर्ण अन्नद्रव्य आपल्याला कंदामध्ये जाते, कंदामधून ते शेंगामध्ये जाते आणि शेंगामध्ये गेल्यानंतर आपल्या शेंगा जे असतात त्या जाड, चमकदार आणि रुंद बनतात. याचं सर्वात महत्त्वाचं कारण हा पाल्यामधलंच अन्नद्रव्य हे आहे. तर आता आपण काय करायचं, सर्वात महत्त्वाचं तर हा पाला पूर्ण वाळण्यासाठी आपण या हळदीला मदत करायची. तर त्यासाठी आपण आता हे जे गवत आहे हे गवत अशा प्रकारचं बिलायती, गाजर गवत, इतर गवत, ते गवत, हे बघा या साईडचं अशा प्रकारचे झाडं, हे मोठमोठे झाडं झुडपं हे पूर्ण कापून घ्यायचे. कुठल्या पालव्या असतील ते सुद्धा पूर्ण कापून घ्यायचं आणि कापून या पाल्यावरच गोळा करायचं. जर तुम्ही पाला गोळा या पाल्यावर टाकून द्यायचं, जर पाला गोळा करून तुम्ही याचं खत बनवत असाल तर याच्यावर टाकू नका, मग ती बांधावर घ्या, वाळू द्या, नंतर त्याची जाळपोळ करा. परंतु जर तुम्हाला हा पाला जर गोळा करायचा नसेल गोळा करायचा, तर तुम्ही सरळ सरळ हा पाला फुकू शकता, पण त्याला फुकण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. असे झाडं झुडपं आपल्या डोंगे डांगे उंच आलेले दिसतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे गवत पूर्ण कापायचं. गवत कापल्यानंतर आपण याला 8 दिवस वाळू द्यायचं, म्हणजे हे गवत याच हळदीच्या पाल्यावर टाकायचं, म्हणजे पाला पण वाळते, हे गवत पण वाळते आणि नंतर मग याला तुम्ही डबीची काढी लावून फुकू शकता किंवा याचं खत पण बनवू शकता, आपल्याला जे करायचं त्याप्रमाणे. आणि साफसफाई झाली म्हणजे लवकर वाळते पाला आणि लवकर पाला वाळला म्हणजे आपल्याला जे अन्नद्रव्य आहे पाल्यामधलं ते आपल्या गड्ड्यामध्ये, हळदीच्या कंदामध्ये येते. जे जेठा असते जेठ्यामधून इतर शेंगांना मिळते आणि आपली हळद एकदम मोकळी होऊन जाते पाला जाळल्यावर किंवा साफसफाई केल्यावर. नंतर आपण ज्यावेळेस आपल्याला हळद काढायची त्यावेळेस आपण हळद काढू शकता. मग तुम्ही ट्रॅक्टरने काढू शकता पास लावून, किंवा ट्रॅक्टरच्या यंत्रानं काढू शकता, पंजी पास त्याने पण काढू शकता, किंवा खोदणारे माणसं असतात काही भागात भरपूर प्रमाणात, त्यांच्यानुसार सुद्धा आपण काढू शकता. तर अशा प्रकारे आपण हळदीचं व्यवस्थापन काढणी करू शकता. आणि त्याच्यानंतर हळदीचे वेगवेगळे आपण बंडे वगैरे साफ करणे, बंडा बाजूला त्याला माती नाही आली पाहिजे, शेंगाचा ढग बाजूला त्याला माती आली नाही पाहिजे, साफसफाई करून घेणे, त्याच्यानंतर बेणे निवड करणे, अशा प्रकारे व्यवस्थापन आता हळद सुरुवातीला आपण करू शकता ते शेवटपर्यंत. आणि त्याच्यानंतर हळद उकळणे, हे पुढची प्रोसेसिंग हे आपल्याला जे करायचे आहे, तर त्याप्रमाणे आपण इतर जे कामं असतात त्याप्रमाणे आपण इथे चालू द्यायचे आहे. तर आता सध्या पाल्याचं व्यवस्थापन अशा प्रकारे करून आपली हळद लवकर वाळून टाका.